कोल्हापुरी पोरगीमध्ये तुझं सहर्ष स्वागत आहे. सनोफर थँक्यू. नायकवडी, पत्रकार. आम्हाला पत्रकार म्हणूनच माहितीये, पण याच्या व्यतिरिक्त खूप किडे अंगात आहेत. त्या किड्यांच्या जोरावर हिनं खूप पराक्रम केलेले आहेत. मला वाटतं तूच सांगामध्ये काय काय पराक्रम केलेस ते. अच्छा, तर मी म्हणजे ते किडे आलेत ते तुमच्याकडूनच आलेत हे आधी सांगेन मी. तर अँकरिंग हे कर. असं सांगायला लागलीस की ते किडे जीव देतील स्वतःचा. चालेल, त्यांना जीव देणं आवडेल. होय. तर तर सांग अँकरिंग सांग. पण करते मी. हा, हा. अँकरिंग करते. परत YouTube वरती जे पोर्टल चॅनल आहे त्याच्यामध्ये पण पत्रकारिता केलेली आहे. आणि काही विजयपथ ही टीम आहे त्यासोबत देखील मी एक प्रोजेक्ट म्हणून प्रोजेक्टमध्ये जाऊन काही काम सुद्धा केलेले आहेत. त्यातून पण मला वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. लोकांच्यात बोलणं हे त्यातून मला जास्त म्हणजे कळालेलं आहे नेमकं. तर हे थोडंफार काहीतरी आहे. बर. फार मोठ्या मोठ्या कन्सल्टन्सी मध्ये काम करून आलेल्या या मॅडम आहेत. ते सनोफर तुमची नायकवडी. कन्सल्टन्सी आहे हे मला म्हणायला आवडेल. कुणासाठी निलोफर, कुणासाठी सन ऑफर, कुणासाठी चाय, कुणासाठी सना. म्हणजे जाईल तिथं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी हे अशी तू. सांगायला मला आवडेल. चाय ही मी वडापावची चाय आहे तर वडापाव ही तेजस्विनी पानचाय आहे. हे आज डिक्लेअर झाले, नाहीतर हे कधी डिक्लेअर होणार नव्हतं ऍक्च्युली. पण मला आवडलं हे डिक्लेअर झालं. फायनली जाहीर झालेलं तेजस्विनी आहे. पानचायचे अनेक नाव आहेत ना, तर त्यांना मी सांगेन की तुम्ही लोकांना ऐकून घ्या की जो वडापाव हे देखील नाव आहे. आणि या चाय मधून पुढे एक तुझं अपडेट व्हर्जन झालेलं आहे, ते म्हणजे क्वेश्चन मार्क. आणि हो. हे का करते तुलाही माहितीये. म्हणजे फार ठीक आहे, पत्रकारिता एवढी नसानसात रक्तात भिनलेली असते हा. पण ती एवढी भिनलेली असते की अगदी साध्या साध्या गोष्टीत सुद्धा प्रश्न विचारण्याची जी काही तुझी हौस. अरे बाप रे बाप. हे मी सांगेन, हे मी प्रत्येकासोबत करत नाही, खास करून फक्त तुझ्यासोबतच करते. कारण की मला माहिती आहे की तुझ्याकडूनच उत्तरं मिळणार आहेत. त्यामुळं ते इकडे तिकडे न जाता फक्त तुझ्यापर्यंतच येतं ते. ऐका असं ना, बळीचा बकरा मलाच केलीस. त्या काय म्हणतात त्याला, तर मला हिंदी सुचना झालं ऍक्च्युली. मराठीत आता आप क्या बोलना विचारलं. चाहते हो? आप क्या बोलना चाहते हो? बताइए, हम सिखाएंगे आपको. हम तैयार है. हमारी गुलाबी हिंदी आपको परवडेगी नहीं. चलेगी, हमें जैसी भी हो वैसी चलेगी. नाही, मला हे विचारायचं होतं की इतके प्रश्न विचारत असताना त्याच्या मागचं म्हणजे ते प्रश्न येतात कुठून एवढे, आणि त्यामागचं रहस्य काय? एवढी शंका का असते मला प्रत्येक गोष्टीबद्दलची? का पत्रकार अरे आहे म्हणून, की नाही, उपजत स्वभाव आहे म्हणून? नाही, नाही. हे मी सांगेन हे. मी खूप लहानपणापासून प्रश्न विचारायची सवय आहे मला आणि न कळत मी पत्रकारितेत घुसले. त्यामुळे ते दोन्ही मॅच झालंय. असं समजू शकतेस की तू आता जेनेटिक आहे ते माझं. म्हणजे अपघातानं झालेलं एक कारण. हा. मग त्याच्यामध्ये तुझं कौतुक करण्यापेक्षा तुझ्या मम्मीचं, तुझ्या दादाचं, दीदीचं कौतुक करायला पाहिजे. किती प्रश्नांची मालिका सहन करत असतील ते घरी सुद्धा. नाही, पण आन्सर पण देतात हं. द्यावं लागणारच आहे, शेवटी तुला जपायचं आहे ना. हा, ते ते तू पण लक्षात ठेव. हो द्यावं हो हो. लागणारच आहे. हा. आता प्रश्नांना इथंच सुरुवात थांबणार. करते. भले तू मला सगळ्यांच्या समोर विचारले असशील की प्रश्न, क्वेश्चन मार्क, ब्ला ब्ला, पण तुला मी सोडणार नाही. क्वेश्चन हे ऑलवेज राहणार आहेत तुझ्यासाठी पण. सोडूच नको, सोडूच नको. त्याशिवाय माझी उत्तरं जागी नाही होणार. झोपलेली उत्तरं अशी जागी होतात त्याच्यामुळे. बरोबर आहे. माझ्या अगदी नखांना हार्ट अटॅक येतो तू प्रश्न विचारायला लागलं. ठीक आहे, मी डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करतो. कधी एका वाक्यात तुझा प्रवास सांगाय. नाही, तो प्रश्न अख्खा तुझा टिपीवाला प्रश्न होता, टाइमपास वाला. आता थेट प्रश्नांना सुरुवात आहे. कोल्हापुरी
पोरगी वरून तुम्हाला जे मी मराठी पोरगी असं इन्व्हाइट केलेलं आहे, तर त्या मराठी पोरीसाठी काही प्रश्न मी तयार केलेले आहेत आणि ते प्रश्न आता विचारायला मी सुरुवात करते. पहिला प्रश्न, एका वाक्यात तुझा प्रवास सांगायचा झाल्यास काय सांगशील, कुठून कुठपर्यंत? जर माझा प्रवास मी पत्रकारितेमध्येच सांगेन, कारण की आवर्जून सारखं सारखं तेच नाव घेतलं जातंय पत्रकारितेचं. तर मी न कळत म्हणजे काही सुचत नव्हतं, काही करायचं आणि सगळ्या जगा वेगळं काहीतरी करायचं आहे असं काहीतरी डोक्यात धरून मग पत्रकारिता हे चूज केलं. आणि शिवाजी युनिव्हर्सिटी ते प्रिंट मीडिया हा माझा प्रवास खूप म्हणजे खडतर पण असू शकतो आणि खूप चांगला आणि खूप शिकण्याजोगा होता आणि आहे, बर अजूनही आहे. बर हा. बर. हे पत्रकारिता करत असताना एखादा असा किस्सा की तो कधीच विसरू शकत नाही असा? हा तर सर्वात आधी मी ग्राउंड रिपोर्टिंग केलं. म्हणजे त्याच्या आधी एक केलं होतं दिवाळीत, पण तो इतका असा म्हणजे दिवाळीत केलेलं ते सांगेन मी, तो खूप महत्वाचा आहे. कारण की माझ्यासाठी तो पहिल्यांदा होता दिवाळीत केलेला. की ज्या कॅमेरामॅन माझ्या सोबत होता तो आहे बावड्याचा, ते पण सांगेन. जर तो ऐकला तर तो पण खुश होईल. आमच्या दोघांची अशी स्टोरी होती. आणि आम्हाला ग्राउंड रिपोर्टिंग करायचं होतं, बोलायचं काय आहे हे कळत नव्हतं. त्यावरती हा. आम्ही दोघांनी असं प्लॅन केलं की चिठ्ठी लिहिली आणि कॅमेराच्या वरती धरली तेव्हा आणि काही मुद्दे बघितले. मग ते मी वाचले. मग त्यातून हा अच्छा असं बोलायचंय, तर सपोर्टिव्ह कॅमेरामॅन विथ मी सनोफर झालं. आमची अशी स्टोरी खूप छान वाटलं आणि ते कधीच न विसरण्यासारखं आहे. मजेशीर होतं. म्हणजे जशी प्रेमाची सुरुवात चिठ्ठीपासून होत्या, तशी तुझी पत्रकारितेची सुरुवात त्या चिठ्ठीपासून झाली. ते काय तर झालेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि नावाप्रमाणे पत्रकार म्हणजे पत्र आलंच तिथं, त्या चिठ्ठी पत्रानं तर पत्रानं ते मला साथ दिली त्यामुळं खूप, आणि त्या कॅमेरामॅन आणि त्या पत्रानं, त्यामुळे थँक्यू. पत्रानं साथ दिली म्हणून हे कर पुढे आलेत. म्हणून प्रिंट मीडिया पर्यंत पोहोचले. काय होते, आनंदी वाटतं का पत्रकार असताना, की नॉर्मल माणूस म्हणून आनंदी वाटते, की पत्रकार या भूमिकेतनं जगासमोर जाताना बरं वाटतं? ह्यामध्ये मी 2 पॉइंट सांगेन. पत्रकारिता हे कधी कधी म्हणजे छान वाटतं. पत्रकार आहेत मॅडम, पत्रकार आहेत असं म्हटलं की कधी कधी ओके वाटतंय. पण काही ठिकाणी नाही, आपण माणूस म्हणूनच चांगलं म्हणजे माणूस म्हणूनच जगणं हे खूप छान वाटतंय. कारण की जिथं पत्रकारिते का तुलाही माहित आहे पत्रकार कितपत आणि कुठपर्यंत चालतंय, आणि ऑब्व्हियसली माणूस म्हणूनच सगळीकडे जगणं हे खूप महत्वाचं आहे. तर माणूस म्हणून जगणं खूप आवडतं. बर. पत्रकार, तू जसं म्हणलीस की पत्रकार म्हणून काही काही ठिकाणी भारी वाटतं. मग बऱ्याच वेळेला पत्रकारांना व्हीआयपी दर्जा सुद्धा दिला जातो. मग तसा कधी मिळालाय का तुला? असं भरपूर वेळा झालंय, जसं की आताच मागचंच इलेक्शन वगैरे झालं. तर जिथं कुणाला म्हणजे नॉर्मल माणसाला सोडलं जात नव्हतं, तर आयडेंटिटी दाखवलं, ठीक आहे मॅडम तुम्ही आज जा. मग तिथून ते म्हणजे आज सोडण्यापासून ते पुढं आमची जिथं पत्रकारांची सीट असते तिथंपर्यंत मॅडम तसं मॅडम तसं ते, मग तिथंपर्यंत बसल्यावर एक नंबर म्हणजे समाधान, पत्रकार आहे आपण असं. पण हे सगळं व्हीआयपी दर्जा मिळत असताना जबाबदारी पण तितकी असते ना? हो हो, जबाबदारी, कारण की ते पूर्ण कव्हर करणं महत्वाचं असतं आणि ते तिथं जाऊन डेटा आपल्या सरांना म्हणजे सिनियर लोकांना देणं खूप गरजेचं असते. जर तेच नाही झालं तर ते व्हीआयपी दर्जाचा काही उपयोग नसतोय. नाहीतर मग ते व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन वरून व्हेरी इडियट पर्सन पर्यंत आपली खाली रेशो जाऊ शकता, जाऊ शकता. त्यामुळे ते पत्रकारांच्या वरती आहे की आपण कितपत जपलं पाहिजे. अच्छा, हे पत्रकार मला म्हणून खूप छान करतात. मला आणि वाटतं तू आज ठरवून आलेस की पत्रकार आहे म्हटल्यावर हिला पत्रकार रिलेटेड सगळे क्वेश्चन करूया. आता मी तिथून थोडासा रिव्हर्स घेणार होतोच, पण तेवढ्यात तुम्ही हे बोललात. अच्छा. पत्रकार आहेसच, त्यातनं तू पुन्हा वक्तृत्व क्षेत्रात एंट्री केलीस. लहानपणापासून वक्तृत्व करत होतीस की आता हल्ली हल्ली सुरू केलं? नाही, मला
एका माझ्या फ्रेंडमुळं मला ते आता शक्य झालंय. तर ती मला एका प्रोजेक्टमध्ये घेऊन गेली. तिथून मला थोडीफार आवड झाली आणि त्या प्रोजेक्टनं मला शिकवलं की कसं बोलायचं, किती माणसात कसं बोलायचं, ग्रॅमॅटिकल कसं बोलायचं, तेजस्विनी पांचाळ. तर हे मला त्या प्रोजेक्टमधून आणि माझ्या मैत्रिणीकडून मिळाले. तर हे माझं लहानपणीपासून कधीच नव्हतं आणि कधी माझी इच्छा पण झाली नव्हती. पण ज्यावेळी मी प्रोजेक्ट केलं, ज्यावेळी माझी मैत्रीण मला फोर्स केली की तू चल, त्यावेळीपासून थोडीफार आवड झाली. अच्छा, म्हणजे नव्या क्षेत्रात पदार्पण करत असताना मैत्रिणीनं पुश केलं आणि येस, म्हणून ते इथपर्यंत आले. हो. बरेच कार्यक्रम करतेस अँकरिंगचे, अगदी गावागावांमध्ये जाऊन. परवा दिवशी सुद्धा राधानगरीमध्ये कार्यक्रम झाला, त्याच्या आधी सुद्धा बरेचसे कार्यक्रम केलीस. हे कार्यक्रम करत असताना आलेला एखादा असा किस्सा किंवा आलेला एखादा असा अनुभव, महिलांच्याच बऱ्यापैकी तू कार्यक्रम करतीस, तर काय महिलांशी त्या रिएक्ट होताना किंवा त्यांच्याशी कनेक्ट होताना काय अनुभव आला तुला? कारण ह्या जगात तुम्ही कुणाशी कनेक्ट होऊ शकता, पण महिलांशी कनेक्ट होणं हे तितकं सोपं नाही. त्यामुळे ते हा. होत असताना असा एखादा किस्सा. महिलांशी म्हणजे आता कार्यक्रम तू पण घेतेस, मी पण घेते, तुला माहितीच आहे. डायरेक्ट आपण जाऊन फक्त संवाद साधला, कार्यक्रम सुरू झाला. तिथून पुढे सुरू झाल्यावर जे महिलांच्यात जे उत्सुकता असते आपल्याकडे बघून, त्यामुळे आपल्याला पण एक एनर्जी येते. आणि ज्या आजी लोक असतात किंवा जे कधीच डान्स असू दे किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर गेलेले नसतात, ज्यावेळी ती लोक येतात ना, मॅडम तुमच्यामुळं आज आम्हाला एवढी संधी मिळाली. आणि तू राधानगरीचं नाव घेतलेसच, तर ते सांगते मी, त्या गावात पहिल्यांदा असं होम मिनिस्टर हे कार्यक्रम झालेलं आणि तेथील बायका इतक्या खुश झाल्या, इतक्या खुश. ते बघूनच की असं छान वाटलं यार, आपण काय इतक्या म्हणजे लेडीज, बाकीचे राहू दे, मैत्रिणी राहू दे, पण इतक्या लेडीजना खुश करू शकतोय, तर हे ठीक आहे. मग त्यामुळे ते छान वाटलं. क्या बात आहे. पुढचा प्रश्न माझा तुला आहे. तुझ्यातली तुलाच आवडलेली सगळ्यात चांगली गोष्ट कोणती आहे, ज्या गोष्टीसाठी तू स्वतःलाच आय लव्ह यू म्हणू शकतेस, त्या गोष्टीसाठी? मला माझ्यातली मीच आवडते खूप. त्या कारण की प्रत्येक माझ्यातलीच विचारलेस म्हणून मी सांगते. प्रत्येक वेळी शक्यतो मी जास्तीत जास्त स्वतःला सावरायचा प्रयत्न करते. आणि तर लव्ह यू, मी सावरते स्वतःला आय लव्ह यू. प्रत्येक ठिकाणी. आय लव्ह यू म्हणताय, तुम्हाला आय लव्ह यू म्हटलीस, आय लव्ह मी म्हणायला हवी होतीस. लव्ह मी, सॉरी. तर तू पण त्याला रिप्लाय देणं गरजेचं होतं ना. तुझं ग्रॅमॅटिकल मी थोडं हे केलं, आठवण हा, करून दिली तुला. सॉरी, मी सांगते, इतकी मी स्वतःच्या प्रेमात गुंतून गेले ना, तर कळालं नाही की यार तुला पण म्हणते. क्या बात आहे, क्या बात आहे. याला म्हणतात अजून. पुढचा प्रश्न आहे, तुझ्या आयुष्यातली कोणती गोष्ट तुला डिलीट करून टाकावीशी वाटतीये किंवा इच्छा आहे? मग तो प्रसंग असेल, गोष्ट असेल, व्यक्ती असेल किंवा एखादा घटना असेल, काही असेल, जी गोष्ट तुला डिलीट करावीशी वाटतेय किंवा इच्छा आहे. इच्छा आहे म्हणजे जी काही न कळत माणसं भेटतात ना, जी हव्यासारखी येतात, पण काही लोक जी हव्यासारखी येतात ती राहतात, कारण की ते त्यांचं एक बॉन्डिंग बनलेलं असतं. पण जी हव्यासारखी येतात, जी चेहऱ्यावर एक दाखवतात, आतून एक असतात आणि सांगतात की म्हणजे मी आता म्हणजे तुला लगेच उत्तर देऊ शकत नाही, अशी लोक काही असतात. पण त्यांना करायचं तर सगळं भरपूर तुझ्या म्हणजे त्या व्यक्तीसोबत करायचं तर भरपूर काही असतं, पण सांगतात कसं की आता काही करू शकत नाही, म्हणजे सगळं झालंय पण तरी पण आपण त्याला सोडत पण नाही आहे आणि धरत पण नाही. असे व्यक्ती आयुष्यात कधीच येऊ नये असं मला वाटतंय, की त्यांनी ठाम राहावं, स्वतःच्या मतांवर ठाम राहावं, समोरच्याला कधी अडकून ठेवू नये. काही लोक असे भेटलीत मला की फक्त अडकून ठेवलेत, पण माझं हे चुकीचं आहे की मला लेट कळालं आणि मी लेट त्यातून सुटले. पण अशी मला लोक कधीच आयुष्यात भेटू नये की स्वतः पण अडकून आहेत आणि समोरच्याला पण अडकून ठेवतात. त्यामुळे माणूस गुंततो. बर, आणि ते गुंतणं फार वाईट असतं. एकदा गुंतलं की मग ते चहात बिस्किट बुडलं की बिस्किटाची अवस्था तशी होती तशी आपली आणि होत जाते. समोरच्या माणसाला कळत नसतंय की आणि त्यानं
मुळात आहे ना, गुंतायला फार वाटत नाही काय, पण चहा सुद्धा तसा असावा लागतो फुटण्यासाठी. बरोबर आहे. तर मी आवर्जून ह्या थ्रू सांगेन की अशा लोकांच्यात आपण स्वतःहून अडकायला जायचं नाही आणि त्यांना अडकू पण द्यायचं नाही. अशा लोकांशी प्लीज हात तरी जोडून राहा, नाहीतर चारात लांब राहा. एकतर रामराम ठोका, नाहीतर आपण तरी रामराम करा. हा. पुढचा प्रश्न आहे, तुला कोणती गोष्ट तुझ्या बाबतीत किंवा तुझ्या आयुष्याशी असणारी अशी कोणती गोष्ट शेअर करावीशी वाटते? खूप भारी प्रश्न विचारलायस. पण शेअर करण्यासारखी गोष्ट वजनदार म्हणजे व्यक्तिमत्व आहे ना मी, त्यामुळे भारीच प्रश्न विचारणार. तर सांगेन की माझ्या मम्मी बरोबरचा जो प्रवास आहे माझा, म्हणजे माझे वडील नसताना ते आतापर्यंत, म्हणजे मी ह्या जिथपर्यंत पोहोचले, भले ते थोडं का असे ना, कुठंपर्यंत तरी एका पायरीपर्यंत तरी पोहोचले. तिथून ते इथपर्यंतचा तो प्रवास आहे ना, तो खूप भारी आहे. म्हणजे मम्मीचं वागणं फ्रेंडली, त्यात दादाची माझी साथ, हे सगळं इमोशनल भाग आहे. इथं जास्त मी इमोशनल होणार नाहीये, पण हा माझा प्रवास मी कधीच विसरू शकत नाही. हा तुला मम्मीने दिलेली साथ, एक मैत्रीण म्हणून. एक मैत्रीण आणि भाऊ आहे तो एक मित्र म्हणून. क्या बात आहे. म्हणजे घर असतं सगळं, ते मित्र परिवार असं आपण फक्त म्हणतो पण पण मित्र ते परिवार. रियालिटी मी जगतो, ती मी रियालिटी जगते. हा. येस, परिवार मित्र असं तुझं झालेलं आहे. येस येस पुढचा येस. प्रश्न, तुझ्या आयुष्यातला आयडॉल गर्ल किंवा आयडॉल वुमन दोन. सांगेन मी, त्याचं कारण पण सांगेन. तर सगळेच म्हणतात की माझी आई माझी आयडॉल आहे, पण हे ठीक, मी सगळे म्हणतायत म्हणून मी म्हणत नाहीये. तर माझी आई ही आयडॉल आहेच माझ्यासाठी, ते पण स्पेशल आहे. कारण की ती जगणं कसं, बाकी ठीक आहे मिळवणं, एखाद्या पॉइंट पर्यंत पोहोचणं, हे सगळं सगळे लोक शिकवतात, पण नेमकं जगणं कसं हे शिकवलंय तर ते माझ्या आईनं, आणि पुढं कसं जगत जायचं ते पण शिकवते ती अजून देखील. तर मला असं वाटतंय की एक पॉइंट आपल्याला जे पाहिजे तिथपर्यंत तर आपण पोहोचणारच आहोत, हे नक्की आहे, कारण की ते आपण ठरवलेलं आहे. पण लाईफ जगणं बरेच लोक विसरत चाललेत, तर ते लाईफ जगणं खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी मी माझी आयडॉल, म्हणजे मला जगायचं आहे, लाईफ जगायची आहे आणि मला एक खूप काही करायचं आहे, तर माझी आयडॉल माझी आई असेल. आणि दुसरी व्यक्ती? ती माझी मैत्रीण आहे. की ती लोकांच्यात मला कसं बोलायचं, ती मैत्रीण आहे माझी. की ती मला प्रत्येक वेळी प्रत्येक स्टेपला साथ देत असते, माझ्या सुखदुःखात साथ देत असते. आणि तिला अशी कुठली गोष्ट माहित नाही अशी नाही आहे, ऑब्व्हियसली सगळ्या मैत्रिणींना माहित असतातच, पण ही अशी आहे की ती मला, मी जरी सांगत नसेल तर ती मला मारून किंवा काऊन, तू हे मला सांगच, हे असं करून मला ती म्हणजे आतून निघत नसलं तरी ती बाहेर काढायचा प्रयत्न करते आणि माझं मन मोकळं करण्याचा प्रयत्न करते. मी तिला बऱ्याच वेळा म्हटलं पण की यार मला सांगता येत नाही, मला बोलता येत नाही, पण ती मुद्दामून खोदून खोदून काढणार. आणि मला प्रत्येक ठिकाणी, जरी स्टेजवर जरी मी बोलत असेल तरी ती समोर असं ठामपणे उभा राहिल्या आणि मला म्हटलंय की मी सोबत आहे, मी समोर आहे, तू फक्त माझ्याकडे बघ, मी आहे, तू घाबरू नकोस. मग अशा वेळी मी स्टेज डेअरिंग तिच्यामुळे माझी वाढली. आणि बाकी माणसं जी ओळखणं, फ्रेंड सर्कल वगैरे, हे पण मी तिच्यामुळे थोडंफार म्हणू शकते. क्या बात आहे. भारी आहे. म्हणजे मैत्रीण किंवा मित्र आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबानंतर अशी एखादी व्यक्ती जी हक्काची, रक्ताची नाही पण हक्काची असणं फार गरजेचं असतं, आणि तशी येस आहे येस. तुझ्या आयुष्यात, त्यामुळे तू फार लकी आहेस, भाग्यवान आहे. पुढचा भरपूर. प्रश्न, आता तू आधी तुझं होतं प्रायव्हेट अकाउंट इन्स्टावरचं, ज्याच्यात तू तुझा अगदी चेहरा सुद्धा दाखवायला तयार नसायची. ते प्लीज, ते प्लीज नको, ते आणि नको. नवीन अकाउंट ओपन केले सनोफर, ज्याच्यात तुझे जे काही म्हणजे अगदी मोटिवेशनल व्हिडिओज असतील, तू अँकरिंग केलेले व्हिडिओज असतील किंवा जे काही असतील, याच्यामुळे तुझा एक फॅन फॉलोइंग वाढत चाललाय हल्ली, फारच वाढत चाललाय. त्यामुळं अशा एखाद्या फॅन फॉलोइंग बद्दलचा लक्षात राहिलेला किस्सा आहे का? किंवा फॅन फॉलोइंग बद्दल मी काय जास्त सांगू तू तसं म्हटलीस तर ते माझं नाव मी सांगत नाही, त्या
अकाउंटचं. पण तिथं मला बरेच लोक म्हटल्यात, तू तुझा चेहरा दाखव, तुझा चेहरा दाखव. आणि त्यामागचं ते कधी घडणार नाही आहे. ते मी असंच चालवेन, पण पुढे त्याच्यासाठी प्लॅनिंग ठेवलंय, म्हणून मी नाव सांगत नाहीये. ऍक्च्युअली नाही तर नाव सांगितलं की इकडच्या तिकडे पळतील. त्यामुळे ते नाव सांगत नाहीये. आणि अजून तरी असं काय फॅन फॉलोईंग मध्ये म्हणजे जे कोणी असतील, म्हणजे फॅन म्हणू शकत नाही, माझे मित्र मैत्रीण जे मला आता फॉलो करतात, त्यांच्याकडून असं कुठला किस्सा वगैरे नाहीये, अजून तरी काय नाही. भविष्यात घडेल एखादा किस्सा. ते तूच घडवून आणशील. पुढचा प्रश्न, हा मला हा एक प्रश्न विचारायचा होता की असं नेमकं काय तू वागण्यात आणतेस की ज्यांच्या घरी जाशील, म्हणजे अगदी आपल्या मित्र परिवारांच्या सुद्धा ज्यांच्या घरी जाशील त्यांच्या मम्मीशी तू जास्त कनेक्ट होतेस, हे माँ की काय नेमकं काय नेमकं ह्याच्या मागचं रहस्य आहे की प्रत्येक मम्मीला, म्हणजे प्रत्येकाच्या मम्मीला जाऊन एवढं कनेक्ट होणं? कारण अक्षरशः आम्हाला आमच्या घरात जेवढं विचारत नाही तेवढं तू नसताना तुझं नाव घरात असते. हे काय? हे मला आम्हाला तू हे काही इतरांच्या घरात स्वतःच असते, आम्हाला ह्याला म्हणजे हे कसं आहे माहितीये का, ते नसतं ना मध्ये एक जाहिरात की आपके टूथपेस्ट में नमक है क्या, तसं अक्षरशः आम्हाला कोणी जर विचारलं ना की क्या आपके घर में आपको इज्जत है क्या, हम नहीं बोलेंगे. नाही, हे नेमकं तू मला असं म्हणजे स्वतः जळतेस काय की तुझी मम्मी माझ्यावर प्रेम करते? मग मी पण असं राहील. मम्मी हे बाकी मित्री म्हणते इकडे तिकडे नको जाऊ, स्वतःचीच मम्मी, तुझीच मम्मी मला इतकं प्रेम करते. तर मम्मीलाच विचार की मम्मी तूही जाऊ. फक्त माझीच मम्मी नाहीये, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर घडलेले असे अनेक उदाहरण आहेत की अनेकांच्या मम्म्या सुद्धा तुझ्यावर जीवापाड प्रेम करतात. याच्या मागचं रहस्य काय? म्हणजे एवढं प्रेमाचा साठा हातून कुठं आणतेस, कुठं निर्मिती होते या सगळ्या गोष्टींची? मी जास्त काही सांगणार नाही, फक्त स्माइल द्या. असं म्हणतात की हसली आणि मुलगी फसली, पण इथं असं नाही आहे की सगळे मुली तिकडच फसतात, आपली आई लोक पण फसू शकतात. पण असं काय नाहीये, हसून फसणं असं काय नाहीये. मला माहित नाही, पण मला त्यांच्याशी बोलायला आवडतं आणि त्यांच्यात म्हणजे त्यांचं मला जास्त ऐकायला आवडतं, त्यामुळं मी मे बी त्यांना मी आवडत असेल. बाकी मला पुढचं जास्त काय माहित नाही. तर आता मगाशी म्हणतेस एक स्माइल द्या, आमचं तर ढीकभर स्माइल असते. ते कुठं कळत नाही, म्हणून मी नंतर म्हटलं असं पण काय नाहीये. ते आठवलं ना मला समोरच आहे आपल्या, तर आपण असं पण सांगणं चुकीचं आहे. तर नाही, मम्मी लोकांचं मला ऐकायला आवडतंयच आणि मम्मी लोक छान असतात यार, ते असं काय नसतंय की आपण त्यांचं माहित नाही कसं पण जुळत जातंय. ते आमचा हसणं ऐकून घरचे आम्हाला बाहेर काढतात आणि तू म्हणते स्माइल द्या, लोक घेतील काय? नाही नाही, नको, थांबा. स्माइल इतकं पण नको की आपली मम्मी पळून जाईल. पुढचा प्रश्न, कानाला खडा लावण्यासारखा एखादा किस्सा किंवा एखादी गोष्ट की ह्या गोष्टीपासून मी कानाला खडा लावला ह्या गोष्टीसाठी? लोक ओळखणं हे खूप गरजेचं आहे. हा, कारण की माझ्याकडून खूप चूक होते. मी हल्ली मला लोक लवकर ओळखली जात नाहीत. की माझा स्वभाव असा आहे की लगेच वाहताय, म्हणजे ठीक आहे तुम्ही गोड बोललाय तर लगेच आपण अरे यार आपल्याबरोबर किती छान बोलतायत, म्हणजे किती छान लोक आहेत हे. तर तिथून आवर्जून मी सांगेन की खास करून मी एका ठिकाणी गेले होते तर त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांना तुमचा स्वभाव मला खूप आवडला, तर तुम्ही करणार नाही असं मला माहिती आहे, पण दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीनं तसं केलं. त्यापासून ठरवलं, आणि असं हे एकदाच नाही तर भरपूर वेळा झालेलं आहे की मी लोक व्यवस्थित ओळखत नाही. तर प्लीज आपल्याला कळत नसेल तर आपल्या मम्मीला विचारा, आपल्या जवळच्या मगच पुढं पाऊल ठेवा. हे कानाला खडा लावण्यासारखीच गोष्ट आहे की लोक ओळखा. तुझा प्रश्न, तुला मी काही शब्द देते आणि ते शब्द तुला डेडिकेट करायचे तुझ्या आयुष्यातल्या व्यक्तींना किंवा गोष्टीला कुठल्याही. पहिला शब्द प्रेम. मम्मी. पार्टनर.
पार्टनर, मैत्रीण, सुख. सुख. माझं करिअरचं एक पॉइंट जे मला हवंय ते. डोकेदुखीवरची गोळी. हे खूप कठीण गोष्ट सांगितलीस यार. डोकेदुखी असं आयुष्यात कोणाला म्हणूच शकत नाही. तरी पण सांगावंच लागेल. गोळी म्हंटल, गोळी. डोकेदुखीवरची अच्छा यार, गोळी. सॉरी. हा, डोकेदुखीवरची गोळी. मित्र. पनवती. पनवती. प्लीज, हे खूप कठीण काढलं. हा, पोलीस. का? नाही, फक्त एका शब्दाला रिलेटेड होतं. का? नंतर आहे ना, मी तुला एक गाणं ऐकवणार आहे. शेवटचं आहे आपला हा आता प्रश्न जो आहे तो शेवटचा आहे. याच्यामध्ये मी एक तुला गाणं ऐकवणार आहे आणि ते गाणं तुला डेडिकेट करायचे तुझ्या आयुष्यातल्या कुठल्याही व्यक्तीला किंवा कुणालाही. हे गाणं कुणाला डेडिकेट करशील? एकतर देवाचं गाणं ऐकवल्या. देवाचं असं नाही, गाण्यामागची तुला पार्श्वभूमी सांगतो म्हणजे त्याच्यावरनं तुला कळेल डेडिकेट करशील. अवधूत गुप्ते यांनी लिहिलेलं हे गाणं आहे. म्युझिक सुद्धा त्यांनी लावलंय. करून ठेवलंय, फक्त ऐकेन आधी, मग तुला सांगेनच तेच. हा, पण तरी सुद्धा पार्श्वभूमी सांगते की तुझं दिसू लागलं, देवा तुझ्या नामात जर याड लागलं. तर त्यांनी असं द्विअर्थी गाणं तयार केले की देवाच्या ऐवजी तुम्ही कुठल्याही व्यक्तीचं तिथं नाव घालू शकता. म्हणजे त्यांनी सखे हा शब्द घालून सुद्धा की जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं, सखे तुझ्या नावाचं ग याड लागलं. सखे किंवा कुणाचंही व्यक्तीचं नाव घालू शकता. अर्थात तिथं देवा आहे तर ती देवाची जागा तू कुणाला देशील त्या गाण्यात? देवाची जागा तर मी त्या म्हणजे तू सांगितल्यास त्या दृष्टीने सांगते मी. म्हणजे जिथं तिथं मला ते दिसतंय, पण मला ते करू पण वाटतंय. म्हणजे नेमकं मी जाईल तिथं माझ्या डोक्यात तेच घुमतंय, यार हे कधी होणार, कसं होणार, काय वगैरे. तर तिथं मी म्हणेल की मी स्वतःलाच ठेवीन. गाणं परत ऐकू यार. तिथं असं सांगेन, सॉरी पण सांगते. जिथं तिथं माया तुझी दिसू लागली, आई तुझ्या नावानं याड लागलं, आई तुझ्या नावानं याड लागलं. इतकंच. भारी, खूप भारी उत्तर दिलंस आणि खूप भारी वाटलं अशा तऱ्हेनं गप्पा मारून. म्हणजे अगदी सिरियसली आपण एवढं बोललो असं. पहिल्यांदाच असं झालंय की काहीतरी सिरियस बोलले आणि त्याचं हसणं कमी झालंय आणि बोलले जास्त. कंट्रोल केलं मी हसणं या व्हिडिओसाठी, कारण मला माहिती होतं तुझ्याशी बोलायचं म्हटल्यानंतर ते बोलणं कमी आणि हसणं जास्त होणार होतं. आणि मुळात तुझी सुद्धा हसण्याची फार वेगळी पद्धत आहे जी ध्यान से देखो लोगो, सिर्फ मैं ही ऐसे नहीं हंसती, ये लड़की भी बहुत देकर हंसती है.
लेकिन उन लोगों को पता नहीं है. थँक यू. तेजस्विनी, म्हणजे आम्हाला तू मराठी मुलगी, कोल्हापूर मुलगी सोबत घेतलीस, त्यात तू सामील करून घेतलीस, तर तुझं खरंच मनापासून आभार आहे. आणि काहीतरी म्हणजे या थ्रू आम्हाला असं वाटलं की अजून काहीतरी करणं गरजेचं आहे, की तेजस्विनी पांचाळ अजून कुठल्या तरी मोठ्या प्लॅटफॉर्मवरती बोलवेल आम्हाला, असं आता यातून वाटतंय. तर नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि करत राहू. आणि हे जे तू बोललीस की मोठ्या प्लॅटफॉर्मवर तेजस्विनी बोलवेल आपल्याला, हे आता मला सुद्धा असं तू पुश केलेस पुढे जाण्यासाठी. त्यामुळं मी सुद्धा नक्की हा छोटा प्लॅटफॉर्म होता उपलब्ध करून मी माझ्यासाठीच दिलेला. तुमच्यासाठी म्हणता ते शेवटी तुमची भावना आहे, पण मी माझ्यासाठी हा एक छोटा प्लॅटफॉर्म उपलब्ध केला होता स्वतःचाच. पण नक्की मोठं सुद्धा काहीतरी करण्याचं आहे डोक्यात, ते करेन नक्की. आणि खूप भारी वाटलं बोलून, मस्त. त्यामुळं हे किडे असेच जुळत राहो आणि या किड्यांमध्ये अजून भरती होत राहो आणि खूप मोठी हो, छान हो. पत्रकार आहेस, अँकर सुद्धा आहेस आता, याच्यात खूप मोठी मोठी होत जा, प्रगती कर. शुभेच्छा कायम आहेत. आणि हा जो एपिसोड सुरू केला होता तो महिला दिनाच्या निमित्ताने केला होता, त्यामुळं खास करून महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुलाही महिला ह्या दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खास करून तुझ्या मम्मीला. आली ये ये नसे उसका. बाकी पुन्हा एकदा खूप मनापासून आभार. आलीस वेळेत वेळ काढून. इतका वेळ नसताना सुद्धा. शक्यतो होणार की नाही होणार की नाही असं मोठं होतं बोलू आपलं. इतकं मोठं नको बोलू की वेळ नसताना सुद्धा. काही नाही, वेळ सगळ्यांच्याकडे आहे. फक्त मी प्रत्येकाने सांगेन, आपल्या लोकांसाठी वेळ काढा. ठीक आहे, म्हणजे आपलं असेल तर वेळ काढता सुद्धा येतो, नाकारायचा असेल तर वेळ असून सुद्धा कारण सांगता येतात. काढता येत नाही. बरोबर आहे. खूप मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आपण जे आहात व्हिडिओतून कर. अहो तुमचा व्हिडिओ नाही आला, लवकर काढा. येऊ दे लवकर व्हिडिओ लवकरच तुमचा. येईल, लवकरच येईल, लवकरच. मॅम, तुमची आतुरता आम्ही लवकरच पूर्ण करेन. लवकरच फॅन्स आर येईल. वेटिंग फॉर दिस व्हिडिओ. बाकीचे मला माहित नाहीत, पण तू तरी माझी मोठी फॅन आहेस हे यातून कळतंय. त्यामुळे तुमचा तो मोटिवेशनल स्पीचचा व्हिडिओ लवकरात लवकर येऊ दे. आम्ही आतुर आहोत तुमचे पुढचे विचार ऐकायला. आणि अशी मोठी हो, बहरत जा, प्रगती कर, खूप 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 मोठी हो. आणि वडापावला मी कधीच विसरणार नाही. वडापाव माझा फेवरेट आहे, चहा तुझा फेवरेट आहे. आणि वडापाव आणि चहा ही दोन्ही समीकरण इतकं म्हणजे चांगलं आहे की ते कधीच विसरू शकत नाही. येस, आणि कोल्हापूर मुलगी म्हटल्यावर वडापाव येणारच. आणि मराठी मुलगी म्हटल्यावर चहा वडापाव होणारच. त्यामुळं बघा आता कुठे पुढचं वाक्य की तू आयुष्यात किती मोठी झालीस, मोठे मोठे VIP दर्जातला असला तेव्हा चहा पिताना वडापाव खायला सुद्धा विसरू नकोस. नाही, पण सोबत तुमच्याच असणार आहे मॅडम, हे मात्र नक्की आहे. मी कुठे एकटी नसणार आहे. वडापाव आणि चहा सोबतच असणार आहे. चालेल, आभारी आहे, धन्यवाद.